बारामतीमधील सभेत शरद पवारांनी गंभीर आरोप केलेत। बारामतीमधील लोकांना मतदानासाठी धमकावलं जाते असं पवार म्हणाले। गावकऱ्यांना आलेल्या चिठ्ठीचा पवारांनी उल्लेख केलेला आहे। घड्याळाला मत दिलं नाही तर विकास कामं होणार नाही असा दम दिला जातोय असं पवारांनी म्हटलेलं आहे। चिठ्ठीमधून लोकांना अशा धमक्या दिल्या जात आहेत असा दावा शरद पवारांनी केला आहे। बारामतीमधील सभेत गावकऱ्यांना मतदानासाठी धमकावलं जात असल्याचा आरोप शरद पवारांनी केला आहे। गंभीर असा आरोप त्यांनी केलाय। यावेळी त्यांनी आपल्याकडे असलेल्या चिठ्ठीचा उल्लेख केला। घड्याळाला मतदान केलं नाही तर विकास कामं होणार नाही असा दम दिला जात असल्याचं पवारांनी म्हटलेलं आहे। आणि यावेळी कोणीही घाबरायचं नाही, मी तुमच्या सोबत आहे असा विश्वासही पवारांनी गावकऱ्यांना दिला। तुम्हाला जाना योजनेचं पाणी हवं असेल तर घड्याळाला मत द्या, नाही तर तुम्हाला पाणी मिळणार नाही। कारखान्याला ऊस पाहिजे असेल, जायचं असेल तर तुम्ही मताचा निकाल घ्या। गावाची विकास कामं बंद होतील असा दबाव आमच्या येतो। दबावाला घाबरायचं नाही। तुम्हाला मी सांगतो तुम्ही दबाव दिल्या, मी आणि इथे आमदार आम्ही दोघे तुमच्या मागावर, तुम्ही काही करू शकत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।